लहानपणी तितकी चांगली होती, मोठे झाल्यावर अशी बदलतात थोडी माहीत होतं मला. पटकन का म्हणजे खूप 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 बोलली. माझे मुलं ऐकत होते. माझे मुलं म्हणे मम्मी नको मागू म्हणे तिला म्हणे ते पैसे. बघा हे काल आम्ही महाप्रसाद गेलतो ना तिथून. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. त्याचं नाव आहे सिंगल मॉम आशा. आणि मी आज नाही का माझं डेली रुटीन दाखवते, म्हणजे थोडक्यात मॉर्निंगचं रुटीन वगैरे मी तुम्हाला दाखवते की काय असतं माझं रुटीन. आणि मी त्या दिवशी गेली होती ना काय लाडली बहीण योजनेसाठी गेली होती. तर तिथे म्हणजे फॉर्मच काय होत आहे फॉर्म आता वेबसाईट बंद आहे. हां, आता वेबसाईट बंद आहे. तर कुणाला काही माहीत असेल तर मला नक्की सांगा की आता म्हणजे मी फॉर्म कुठे द्यावे. अंगणवाडीत गेली होती तर अंगणवाडी पण बंद आहे. तर माझा फॉर्मच कुठे द्यावा हे मला कळत नाही आहे. नेट कॅफे गेली होती तर त्याच दिवशीच गेली होती ना मी, पहिल्या दिवशी जो पहिला व्हिडिओ टाकला होता. तर त्या दिवशी नाही का नेट कॅफेवाल्यांनी मला सांगितलं की ते घेणं बंद आहे फॉर्म स्वीकारणं. तर आता इतकं मला टेन्शन आली की मी आता करू काय, कारण की मला पैशांची फार गरज आहे. ॲटलिस्ट ते होईल तर मला थोडे पैसे तरी येतील हा विचार मी करत होती. आणि काही होईनच झाले. म्हणजे त्या लाडली बहीण योजनेचं. प्लीज कुणाला काही माहीत असेल तर सांगा. मी 2-3 महिन्यापासून त्रासातच आहे की हा फॉर्म पण म्हणजे माझ्याने होऊनच नाही राहिलं भरणं वगैरे. तर चला तर मग मी आजची माझी लाईफ दाखवते तुम्हाला. तर इथे असतं सकाळी सकाळी माझं रुटीन, मुलांना ब्रेस घालून द्यायचं. तर एक्सरसाइज झाली की मग त्याच्यानंतर ब्रेस घालून द्यावा लागतो. एकटीच ती काही व्यवस्थित घालू नाही शकत. घे लवकर घाल पटकन. टाईट कर ना, अजून टाईट कर. हां, मागून पाहू. धक्का लागला माझ्या मोबाईलला. व्यवस्थित बसलाय का इथे व्यवस्थित? सकाळी सकाळी पटकन आवरून घालत आहे ना. हे टाईट झालं आहे एकदम फिट. हे अशी बघा माझी मुलगी असा ब्रेस घालते. तर ब्रेसशिवाय तर तिला अजिबातच काही बसता वगैरे येत नाही. दूध घेऊन ये ना. 10च आणावं लागेल ना आता दूध. एक मोन्या कोण छोटावाला 5वाला. झालं. चहापत्ती आहे का बघतो. चहापत्ती असेल तर तिथे आहे थोडी चहापत्ती, जा घेऊन यायचं. तर असं चाललं आहे बघा. 10चं दूध, 5चं बिस्किट असं चाललं आहे. काही रुटीन आमची सगळी बिघडलेली आहे. काही आमची रुटीन नॉर्मल राहिलेली नाही आहे. फक्त चहा बिस्किटवर आता मी हे करणार आहे, म्हणजे दुपारपर्यंत काढणार आता चहा बिस्किटवर. त्याच्यानंतर जे काही मी महाप्रसादातून कालचं आणलं होतं डाळ भात वगैरे तेच खाणार आहे. आणि आता संध्याकाळ म्हणजे रोज काय होतं आहे, मला संध्याकाळचे 4 वाजतात जेवण करायला वगैरे. इकडे फोन कर, तिकडे फोन कर, ह्याला हेल्प माग, त्याला हेल्प माग. हे असं 10ची चायपत्ती आणायची. आणि साखर पण आता माझी संपलेली आहे. आणि हे असंच चालू आहे, म्हणजे काही रुटीनच नाही. कधी कपडे, कधी भांडे. घरात आता म्हणजे सगळं अव्यवस्थित झालं आहे, पूर्ण निगेटिव्हिटी. तर करेल मी आता म्हणजे घरातली साफसफाई वगैरे. पण आता मी ह्या व्हिडिओत दाखवू नाही शकत आहे, कारण पुढे ना मी म्हणजे कशी एकदम इमोशनल झाले आणि माझा व्हिडिओ एकदम थोडासा मोठा झाला होता. आणि जास्त मोठा व्हिडिओ म्हणजे नाही टाकायला पाहिजे असं मला वाटते. म्हणून मी तो माझं डेली रुटीन नाही दाखवलं. डेली रुटीनच बिघडलं तर काय दाखवू आता डेली रुटीन, मला पण असं वाटत होतं. संपली आहे बघा. हे एवढी परिस्थिती चालली आमची वाईट, भयंकर वाईट. काही बोलायची सोय नाही. आज दुपारी जेवणार आहे आम्ही काय बघा. हे काल आम्ही महाप्रसाद गेलतो ना तिथून हे आणलं आहे पार्सल बघा. भात काल रात्री आम्ही खाल्ला, आता दुपारी आम्ही खाऊ आज भात. काय ग, खाऊन घ्याल नाही तर खराब होऊन जाईल.
ची परिस्थिती बऱ्याच वेळ आलेली आहे. खूप झालं आहे म्हणजे आता तर म्हणजे अतिच झालं आहे ह्या वेळेला तर. पण अशी परिस्थिती आलेली आहे. पण तरी पण मी ना कुणाला मागितले नाही. आमच्या जे घरातले आहेत ना, म्हणजे माझे जे फॅमिली मेंबर, त्यांना मी माझ्याकडे होते ना तेव्हा मी दिले. आणि आज म्हणजे मी मागताय ना, माझे मला पैसे द्यायला तयार नाही आहे. कधी दिले होते तू, आम्हाला माहीत नाही, देवावर हात ठेव, एवढ्यापर्यंत एकदम खालच्या लेवल, एकदम चीप असतात ना तसं त्या लेवलला जात आहेत सांगा. मग मी मागणं पण आता सोडून दिले. जाऊ दे, आपल्याला जन्म दिला ना, लहानाचं मोठं केलं, त्याचे सगळे पैसे वसूल केले हेच समजते मी. कारण आता हे बोलण्याशिवाय काही पर्याय नाही. कारण मला लोकांकडनं तिने शिव्या दिल्या माझ्या आईने. आणि कधी दिले मी तुला पैसे. आणि माझी आई तर आधीपासून आहेच म्हणा, चांगले तर आहेच नाही आहे. पण माझे वडील पण तिच्या बोलण्या जाऊन म्हणतात की कधी दिले, हिने पैसे दिलेच नाही. आता भगवान भरोसे, देवावर आता सोडून दिले सगळं. आता देवा तू काही करायचं ते कर. आणि मला हे खरंच दाखवू वाटत नव्हतं, दाखवायची इच्छा नव्हती. पण आता मी करू काय, मला काहीच पर्याय नाही आहे. आता एकदम पूर्ण म्हणजे सगळं संपल्यातच जमा आहे आमची लाईफ समजा. आणि त्यातनं आता शून्यातून परत सुरुवात करायची आहे. तर मग मी म्हटलं आता लाज बाळगून काही नाही होणार आहे. कारण कुणीच मदत करायला तयार नाही. माहीत नाही काय, माझ्या मागे एक पनवती आहे. तर मी इतक्या लोकांना मदत केली आहे माहीत आहे. जेव्हा माझ्याकडे पैसे आले होते मी मदत केली. माझ्या आईवडिलांना केली, मी बाकी लोकांना मदत करत होती, कुणी मागितलं की. आणि मी माझ्या मैत्रिणींना मदत केली आहे, पण मला नाही केली. तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझी रेकॉर्डिंग नाही केली मी माझ्या मैत्रिणीच्या याची. तर ती काय म्हणे माहिती आहे का, की कुणी रक्त मुतत असेल ना तरी पण मी मदत नाही करणार म्हणे. एवढ्या खालच्या लेवलला ना येतात दिवस, सगळ्यांवर दिवस येतात. माझे पण दिवस नक्कीच बदलतील, माझे देवबाप्पा बदलवतील. एवढ्या खालच्या स्तरामध्ये मला ती बोलली, एवढा माझा अपमान केला ना माझ्या मैत्रिणीने, काही विचारू नका. म्हणजे खूप 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 बोलली. माझे मुलं ऐकत होते. माझे मुलं म्हणे मम्मी नको मागू म्हणे तिला, म्हणे तू पैसे. म्हणजे मला वाटतं 10-12 हजार देईल तर मी ॲटलिस्ट माझा रेंट वगैरे देईल. मी काही नाही सांगितलं, मी हा प्रॉब्लेम नव्हता सांगितला, फक्त तब्येतीचं सांगितलं होतं. तिला ना मजा वाटत होती की कशी ही प्रॉब्लेममध्ये, ही सिटीमध्ये राहत आहे तरी पण हिला कसं होऊन राहिलं. म्हणजे मी आजपर्यंत कुणापुढे हात नाही पसरवले, माझ्या गावाकडच्या लोकांना वगैरे कधीच कुणाला नाही मागितलं. आणि काल माझ्या भावाला म्हटलं तर भाऊ म्हणतो ते तुझी प्रॉब्लेम आहे, तू पाहत बस, माझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा मी देईन, नाही तर नाही देईन. तो आईबापाला दिले ना, आईबापाला मागत बस. मी अक्षरशः माहीत आहे त्यांना मी शेती सोडवायला, गहाण होती शेती, ते सोडवायला पैसे दिले. माझी आई एकदम सिरियस पूर्ण हे झालेली आहे म्हणून सांगायची, ICUमध्ये भरती अशी माझी बहीण सांगायची. आणि माझ्याकडनं मला मूर्ख बनवून माझ्याकडनं किती वेळा पैसे काढून घेतले. आणि मग मी माझं नव्हते, एकदा मी असेच एक जणांना फोन केला की माझी आई ना फार सिरियस आहे, तुम्ही त्यांना मदत करा, माझ्याकडे कधी आले तर मी तुम्हाला रिटर्न करते. तर त्याने ते म्हणे तुमची आई सिरियस आहे म्हणे, तुमची आई तर म्हणे बाजारात दिसली म्हणे काल म्हणे जे. आणि मला सांगितलं की 4-5 दिवसापासून ॲडमिट आहे. म्हणजे बघा मला किती मूर्ख बनवून माझ्याकडनं पैसे काढून घेतले. आणि आज मी मेली जगली काही माझ्यासोबत. म्हणजे आज जवळपास 10 वर्ष झाली आता माझ्या बहिणीच्या लग्नाला. तेव्हापासून ना माझी बहीण मला भेटायला आली ना, बोलली ना माझी आई. म्हणजे ते म्हणे तोंडात वरनं पाणी घालतात ना म्हणे, तेव्हा येशील म्हणे. आता तुम्ही जिवंत असून नसून पण एकसारखेच आहे. जिवंत आहात तरी माझ्यासाठी नाही आहात. मी खूप मदत केली आणि मी खूप हेल्पफुल नेचरची आहे. माझ्या घरी एक भाकरी असेल ना तरी मी अर्धी दुसऱ्याला दिला, असा माझा नेचर आहे. पण त्या लोकांनी ना मला ह्या परिस्थितीत सोडून दिलं. जग मर काही कर. वडिलांनी तर इथं माझे मुलं खूप छोटे होते, एवढे होते ना, म्हणजे 5-6 वर्षाचे असतील तेव्हा पण ॲडमिट व्हायच्यासारखे लहान असल्यामुळे तेव्हा माझ्याकडे होते पैसे. माझे ह्याचे पैसे आले होते, विम्याचे पैसे आले होते 1 लाख रुपये. त्यात मी कशी करायची ॲडमिट वगैरे. आणि एकदा असं झालं की एकसोबत दोघी, म्हणजे आज हिला डिस्चार्ज मिळणार आहे तर दुसऱ्या दिवशी तिला पण इन्फेक्शन झालं. कारण हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागत होतं. इथे कुणाकडे आपली पोरगी वगैरे ठेवणार नाही का आजकालचा जमाना. तर तिला पण हे झालं, इन्फेक्शन झालं आणि ती दुसऱ्या दिवशी ती ॲडमिट. तर डॉक्टरांनी कपाळावर हात ठेवला तर की भाई एवढी कशी करत आहे, बिचारीवर इतकं प्रॉब्लेम येत आहे. पण ना लोक तिथे मला खूप चांगले, म्हणजे लोकांनी मला तिथे असं मोमेडियन होते ना, ते काय म्हणजे बेटा आपको खाना ला के दूँ, आपको कुछ पैसे चाहिए. म्हणजे मोमेडियन लोकांना खरंच चांगले असतात. यतीम काय म्हणजे ते यतीम असतात त्यांना असं वाटते की जे विडो असते आणि जे वडील नसतात त्यांना ते लोक मदत करतात. पण
माझ्याच घरच्यांनी मला वाऱ्यावर सोडलं आणि ज्या मैत्रिणींना मी एवढं हे करायची ना की म्हणजे मी काही त्यांना मदत लागली ना करणारी व्यक्ती आहे, पण त्यांनी अजून कुणीच मला मदत नाही करत आहे. एवढ्या खालच्या लेवलला हे कलियुगमध्ये ना एवढ्या खालच्या लेवलला आणि मी पूर्ण चांगलं लक्षात ठेवलं आहे. कधी कधी वाटतं ना की आपण नाही करायला पाहिजे होती कुणाला मदत. पण आपला स्वभाव चांगला आहे ना, आपला चांगला स्वभाव जात नाही. जे जसे वागतील त्यांचं काही ना काही परमेश्वर कुठे ना कुठे दाखवतोच. पण मी करेल लाईफमध्ये जेव्हा माझ्याकडे येईल ना, मी जरूर करेल. मी करतेच, मी केलेली आहे मदत आतापर्यंत खूप जणांना. आणि मी जेव्हा माझ्याकडे पैसे येते मी कॅमेरा द्यायची त्यांना, कॅमेराची फ्री ऑफ कॉस्ट वापरायला द्यायची. पण मी त्यांचं काम करून पण त्या लोकांनी मला ना पैसे नाही दिलेले आहे माझ्या कामाचे. असं प्रॉब्लेम असायची ना की मी पिरियड्समध्ये असायची, मला पॅडसुद्धा नसायचे वापरायला, एवढ्यापर्यंत प्रॉब्लेम असायची. पण मला ते लोक, मी त्यांना सांगू नाही शकायचे की मला कशाला पैसे पाहिजे, तरी मला ते लोक पैसे नाही द्यायचे. काही केलं ना, खूप त्रासातनं दिवस काढले मी या प्रॉब्लेम्समुळे. मला वाईट लोकांनी नजर ठेवणं, घरमालकांनी काय पण म्हणणं, त्यांना समजते ना की जी परिस्थिती वाईट आहे, तर ते लोक अजून आपल्याला त्रास देतात. खूप खूप गोष्टीतनं मी निघालेली आहे. सो आता मी बघते, माझा कॅमेरा ना मी विकायला काढलेला आहे. मी आज जाणार आहे कॅमेऱ्यासाठी. म्हणजे मी आज माहीत नाही अनंत चतुर्दशी आहे, दुकान उघडी आहेत की नाही, पण मी जस्ट डायलवर ट्राय करणार आहे माझा कॅमेरा विकायला OLXवरती. तर बघू काय होते आता. हे आता काय, हां, हे मैत्रीण, मला वाटलंच नव्हतं मैत्रिणी एवढ्या बदलतात. नाही ना, काही काही असतात चांगल्या. लहानपणी तितकी चांगली होती, मोठे झाल्यावर अशी बदलतात, थोडी माहीत होतं मला. कशी काल मी आता काल ना एकदम टेन्शनमध्ये मी काबला मोबाईल, मला ती अशी बोलायची इच्छा नव्हती, पण मी रेकॉर्ड करणार आहे. दुसऱ्या मोबाईलने मी रेकॉर्ड करीन माझ्या. काय म्हणे रक्त मोतत असलं ना तरी मी कुणाला मदत नाही करत म्हणे. एवढ्या खालच्या स्तराला जाऊ. चहा घे, आलं टाकून. इतके वाईट लोक असू शकतात, इतके वाईट. काढ खा आता. भात खराब झाला म्हणजे का बरं? खराब झाला. कसं काय? तू आधी बनवून ठेवला अजून काही. आणि आपण जेव्हा गणपती बाप्पा बघायला गेलतो ना, तर लोक रात्रीच जेवण बनवून ठेवतात आणि उद्या रात्री वाटणार होते. रात्री बनवत होतं, शिळ जेवण वाटणार होते. तर पहाटेपासून बंद, रात्रीच तयारी करत असते. या चाय बिस्किट खायला. तर उद्या आज आहे महाप्रसाद इथे आपल्या इथं, पण खाऊन घेऊ आपण, नाही का? काय म्हटलं? विसर्जन बघायला. अरे यार, आता 2 दिवस आपण गेलो, तुला वाटते का माझी तब्येत एवढी ठीक आहे? हां, बघू आता, रात्री ठरवू. मला काम आहेत खूप. काल मी कपडे नाही धुतलेले, कपडे धुवायचे आहे मला, कामं आहेत. बिस्किट नाही खाल्ला? नाही खाल्ले मी 2-3. तर आमच्या इथे ना प्रसिद्ध गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथं खूप छान महाप्रसाद असतो विसर्जनाच्या दिवशी. तर तिथे आलो आहे आम्ही. आणि छान इथं बघा, मसाले भात आहे, वांग्याची भाजी आहे, शिरा आहे, असं मस्त जेवण असतं आहे. चालू आहे आमचं असं. मस्त भात, भाजी, चपाती आहे. जेव. पेढा पण आहे. प्लीज 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 माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा प्लीज आम्हाला ह्या प्रॉब्लेममधनं काढण्यासाठी प्लीज.